आणखी एक मोठी बातमी आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत राहून सुनील तटकरे यांनी गद्दारी केल्याचा आरोप कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंनी केला होता। आता अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही महायुतीमध्ये गद्दारी झाल्याचा आरोप केला आहे। मात्र दळवी यांनी कुणाचं नाव घेतलेलं नाहीये, त्यामुळे त्यांचा इशारा कुणाकडे असा सवाल उपस्थित होतोय। एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, आता पुरे झालं असे प्रयोग पुन्हा करू नका, अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय। त्यामुळे महेंद्र दळवी यांचा रोख नेमका महायुतीमधील कोणत्या वरिष्ठ नेत्याकडे होता याची चर्चा आता सुरू झालेली आहे। तर महायुतीने रायगडमध्ये निवडणुका लढल्या आणि चांगल्या पद्धतीने यश सुद्धा आलेलं आहे, पण निवडणुका होण्याच्या आधीपासून प्रचारापासूनच सुनील तटकरे यांच्यावर महेंद्र थोरवे हे आरोप करत आलेले आहेत। आता महेंद्र दळवी यांनीही एक आरोप केल्याचं पाहायला मिळतंय, मात्र त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता, कुणाविषयी ते बोलतायत असा सवाल उपस्थित झालाय। फक्त महायुतीच्या सगळ्या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांना सपोर्ट चाललाय की भाई एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, ते चौथ्यांदा कबूल घेणार नाहीये। त्यांना असं वाटतं की आम्ही शाणे आहोत, इथं वेडे आहेत, पण तुमच्यापेक्षा आम्ही दीड शाणे आहोत। हा शब्द तरी लक्षात ठेवा, परत असे प्रयोग करू नये, अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।